बुक स्टार्ट केलं आहे तुकोबांची प्रेरणादायी जीवनसूत्रे. त्यामधलं आपलं नेक्स्ट सूत्र आहे, मोठं व्हायचं असेल तर आधी लहान व्हायला शिका. मोठं व्हायचं असेल तर आधी लहान व्हायला शिका. जगातील प्रत्येक माणसाला मोठं व्हायचं असतं. कोणाला पदाने मोठं व्हायचं असतं, तर कोणाला पैशाने मोठं व्हायचं असतं, तर कोणाला कीर्तीने मोठं व्हायचं असतं. माझं नाव सर्वत्र असावं, लोकांनी मला मान द्यावा, मी जिथे जाईन तिथे सर्वजण माझ्यासाठी उभे राहावेत, अशी सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. यात काही चूक नाही. प्रगती करणं हा मानवाचा धर्म आहे. पण प्रश्न हा आहे की मोठं होण्याचा मार्ग नक्की जातो कुठून? आजचे जग आपल्याला सांगतं की मोठं व्हायचं असेल तर आक्रमक बना, स्वतःचे मार्केटिंग करा, दुसऱ्याला कोपरा मारून पुढे जा आणि आपली कॉलर ताट ठेवा. पण संत तुकाराम महाराज जे जीवनाचे खरे मार्गदर्शक आहे ते याच्या अगदी उलट सांगतात. ते म्हणतात, जो माणूस सर्व प्राणी मात्रांशी नम्र झाला त्याने साक्षात अनंत अशा परमेश्वराला सुद्धा आपल्या भक्तीमध्ये कोंडून ठेवले. जर देवाला जिंकायचं असेल तर नम्रता लागते, तर या जगाला जिंकायला अहंकार कसा लागेल? तुकाराम महाराज निसर्गाचे एक अचाट सत्य आपल्या समोर मांडतात. जर तुम्हाला उंच इमारत बांधायची असेल तर तिचा पाया तितकाच खोल जमिनीत खणावा लागतो. इमारतीला आकाशाला स्पर्श करायचा असेल तर पायाला मातीत गाडून घ्यावे लागते, म्हणजेच लहान व्हावे लागते. जो पाया म्हणेल की मी मातीत का जाऊ, पण मी वरच दिसणार, ती इमारत कधीच उभी राहू शकत नाही. त्यामुळे यशाचा मोठेपणाचा पहिला नियम हाच आहे की मोठं व्हायचं असेल तर आधी लहान व्हायला शिका. तुकाराम महाराज अभंगात पाण्याचे उदाहरण देतात. तुका म्हणे पाणी पातळपणे तळा. पाणी हे जीवनाचे लक्षण आहे. पाण्याचा स्वभाव काय आहे? पाणी नेहमी उताराकडे धावते. ते डोंगराच्या शिखरावर थांबत नाही, ते खाली येते, खोलगट भागात साठते. आणि गंमत बघा, जे पाणी खाली येते तेच पाणी नदी बनते, तेच पाणी तलाव बनते, तेच पाणी सागराला जाऊन मिळते. ते पाणी मी खाली जाणार नाही, मी डोंगराच्या टोकावर राहीन असा अहंकार धरते. ते पाणी वाफेच्या रूपाने उडून जाते किंवा जमिनीत मुरून नष्ट होते. मोठेपण हे उंचीवर नसून खोलीत आहे. आजच्या समाजात ज्याला आपण मोठा माणूस म्हणतो तो कोण असतो? ज्याच्याकडे पाहून सामान्य माणसाला आधार वाटतो तो मोठा माणूस. आणि आधार कोण देऊ शकतो? जो जमिनीवर आहे तोच. जो हवेत उडतोय तो कोणाला आधार देणार? त्यामुळे तुकोबाराय म्हणतात की पाण्यासारखं व्हायला शिका. परिस्थितीनुसार आकार बदला, अडथळा आला तरी रस्ता बदला, पण प्रवाही राहा. जो झुकतो तोच पुढे जातो, जो ताठ राहतो तो तिथेच अडकून पडतो. या संदर्भात भारतीय प्रबोधन काळातील एक महान समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं उदाहरण खूप बोलकं आहे. एकदा ते एका रेल्वे स्टेशनवर उतरले. साधे धोतर, साधी कुर्ती अशा वेशात ते होते. त्याच ट्रेनमधून एका सुरक्षित तरुण खाली उतरला. त्याच्या हातात एक लहानशी सुटकेस होती. त्याला ती सुटकेस उचलायची लाज वाटत होती. तो तिथे उभा राहून कुली कुली अशा आरोळ्या मारत होता. त्याला वाटत होतं की मी शिकलेला माणूस आहे, मी हे ओझे का उचलू? इथे शरदचंद्र विद्यासागर उभे होते. ते त्या तरुणाकडे गेले आणि म्हणाले, मी तुमचे ओझे उचलतो. ती बॅग उचलली आणि त्या तरुणासोबत स्टेशन बाहेर आले. त्या तरुणाला वाटलं की हा कोणीतरी गरीब मजूर आहे. त्याने खिशातून पैसे काढून विद्यासागरांना देऊ केले. तेव्हा विद्यासागर हसले आणि म्हणाले, नको, मला पैशांची गरज नाही, मी तुम्हाला फक्त मदत केली. तेवढ्यात स्टेशनवर काही लोक आले आणि त्यांनी विद्यासागरांच्या पायावर डोके ठेवले. त्या तरुणाने विचारले, हे कोण आहेत? तेव्हा त्याला समजले की ज्या माणसाला आपण हमालासारखं वागवलं ते खुद्द ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत. त्या तरुणाला इतकी लाज वाटली की तो त्यांच्या पाया पडला. आता सांगा, विद्यासागर त्या बॅगेचे ओझे उचलून लहान झाले का? नाही, उलट त्यांचे मोठेपण आकाशाला भिडले. त्यांनी कृतीतून सिद्ध केलं की लहान झाल्याशिवाय मोठं होता येत नाही. अहंकार माणसाला आंधळा करतो, पण नम्रता माणसाला दृष्टी देते.
तुकाराम महाराज अभंगात आणखी एक सुंदर उदाहरण देतात. अवघा झाला पण लवण सकळा कारण. लवण म्हणजे मीठ. स्वयंपाकात मिठाचं स्थान काय असतं? ते भाजीमध्ये किंवा वरणामध्ये स्वतःला पूर्णपणे विरघळून टाकते. ते दिसत नाही, पण जर ते नसेल तर त्या अन्नाला काहीच चव नसते, आणि जर ते जास्त झाले तरी अन्नाची चव जाते. मीठ हे लहान होऊन स्वतःचे अस्तित्व संपवून त्या अन्नाला चवदार बनवते. नेतृत्वाचे सुद्धा असेच आहे. खरा नेता तोच असतो जो स्वतःचे अस्तित्व मोठे करण्यापेक्षा आपल्या संस्थेचे, आपल्या समाजाचे अस्तित्व मोठे करतो. आजच्या कॉर्पोरेट जगात आपण पाहतो की काही बॉस असे असतात जे सर्व श्रेय स्वतःला घेतात. ते कधीच मोठे होत नाहीत, पण जे लीडर आपल्या टीमला पुढे करतात, आपल्या हाताखालील माणसांना मोठे करतात, तेच खऱ्या अर्थाने लेजेंड बनतात. मिठासारखे विरघळणे म्हणजे स्वतःला कमी लेखणे नव्हे, तर अत्यावश्यक बनवणे. जेव्हा तुम्ही लोकांच्या आयुष्यात मिठासारखे होता तेव्हा लोक तुम्हाला विसरू शकत नाहीत. या संदर्भात एक प्रसिद्ध झेन कथा आहे. एकदा एक मोठा विद्वान पंडित एका झेन गुरूंकडे गेला, ज्ञान घेण्यासाठी गेला. तो पंडित सतत स्वतःच्या ज्ञानाचा बडिवार माजवत होता. मला वेद येतात, मला शास्त्रे येते, मला सर्व काही माहीत आहे, असे तो सांगत होता. जैन गुरु शांतपणे ऐकत होते. त्यांनी त्या पंडिताला चहा देऊ केला. गुरूंनी कपामध्ये चहा ओतायला सुरुवात केली. कप भरला तरी गुरु ओततच राहिले. चहा कपाबाहेर सांडू लागला. बशी भरली, टेबलावर सांडला. तेव्हा तो पंडित ओरडला, महाराज थांबा, कप भरला आहे, यात आता चहा मावणार नाही. तेव्हा जैन गुरु हसले आणि म्हणाले, अगदी बरोबर. या कपासारखं तुमचं डोकं सुद्धा तुमच्या स्वतःच्या मताने, अहंकाराने काठोकाठ भरलं आहे. जोपर्यंत तुम्ही हा कप रिकामा करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला नवी ज्ञान कसं देऊ शकेन? याचा अर्थ शिकायचं असेल तर आधी पाटी कोरी करावी लागते. मला सर्व येते हा प्रगतीचा अहंकार सर्वात मोठा शत्रू आहे. मला अजून खूप शिकायचं आहे, मी अजून लहान आहे, ही भावना ज्याच्याकडे आहे तो विश्वाचे ज्ञान मिळवू शकतो. शिष्य या शब्दाचा अर्थच मुळात जो शिकण्यास तयार आहे असा होतो. आणि शिकण्यासाठी तुम्हाला गुरुच्या चरणाशी म्हणजेच खालीच बसावे लागते. निसर्ग आपल्याला हेच तत्व पावलोपावली शिकवतो. जेव्हा मोठं वादळ येतं तेव्हा काय होतं? जे मोठे ताट आणि जुने वृक्ष असतात, जसे ओक किंवा पिंपळ, ते जर वाकले नाही तर मुळासकट उन्मळून पडतात. पण जे लहान गवत असते ते वादळाच्या वेगासोबत जमिनीला टेकते, झुकते. वादळ निघून गेले की ते गवत पुन्हा मजेत डोलायला लागते. गवताने लहान होऊन आपले अस्तित्व वाचवले तर वृक्षाने मोठेपणाच्या नादात प्राण गमावले. तुकाराम महाराज म्हणतात, हेची शत्रुत्वाचे अंग. म्हणजे नम्रता ही भित्रेपणाचे लक्षण नाही, तर ते शत्रुत्वाचे अंग आहे. झुकण्यासाठी, नम्र होण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी छातीत वाघाचे काळीज लागते. कमकुवत माणूस कधीच माफी मागत नाही, तो फक्त कारणे देतो. आणि शूर माणूस आपली चूक मान्य करून लहान होतो आणि त्यातूनच तो लोकांच्या नजरेत मोठा होतो. आजच्या जगात ॲपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब यांचे उदाहरण आपण पाहू शकतो. स्टीव्ह जॉब्स यांना त्यांच्याच कंपनीतून त्यांनी स्थापन केलेल्या साम्राज्यातून काढून टाकण्यात आले होते. हा त्यांच्या अहंकाराला मोठा धक्का होता, पण त्या काळात त्यांनी स्वतःला पुन्हा शून्यातून घडवलं. ते लहान झाले. त्यांनी पिक्सर नावाची छोटी कंपनी सुरू केली. नवीन गोष्टी शिकले. हा जो वनवास होता त्याने त्यांचा अहंकार कमी केला आणि समज वाढवली. जेव्हा ते ॲपलमध्ये परतले तेव्हा ते अधिक समंजस आणि मोठे होऊन परतले. जर त्यांनी कंपनीतून काढल्यावर फक्त आरडाओरडा केला असता आणि अहंकाराने घरी बसले असते तर आज आपल्या हातात आयफोन नसता. पडणे हा गुन्हा नाही, पण पडल्यावर माती झटकून पुन्हा लहान मुलांसारखी शिकण्याची वृत्ती ठेवणे हे मोठेपणाचे लक्षण आहे. आपल्या भारतीय परंपरेत आपण मोठ्यांच्या पाया पडतो का? त्यांच्या पायात अशी कोणती जादू असते? जादू पायात नसते, जादू तुमच्या वाकण्यात असते. जेव्हा तुम्ही वागता तेव्हा तुमच्या पाठीचा कणा वागतो आणि मनाचा अहंकार मोडतो. पाया पडणं म्हणजे मी माझा अहंकार तुमच्या चरणी अर्पण करतो, आता तुम्ही मला ज्ञान द्या, ही भूमिका घेणे. ज्याला वागता येत नाही तो कधीच काही मिळवू शकत नाही. घागर जर नळाच्या
खाली धरली तरच भरते, नळाच्या वर धरली तरी कमीच राहते. ज्ञान, आशीर्वाद, प्रेम हे प्रवाहासारखे असतात. ते नेहमी वरून खाली येतात. त्यामुळे जे खालच्या पातळीवर असतात त्यांनाच ते मिळतात. आजची तरुण पिढी सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर होण्याच्या नादात प्रत्येकाला सेलिब्रिटी व्हायचे आहे. पण लक्षात ठेवा, खरा हिरा तो नाही जो पडद्यावर दिसतो. खरा हिरो तो आहे जो पडद्यामागे राहून हजारो लोकांचे आयुष्य बदलतो. डॉक्टर प्रकाश आमटे किंवा बाबा आमटे यांनी कधीही स्वतःच्या मोठेपणाचा गाजावाजा केला नाही. त्यांनी आदिवासींमध्ये जाऊन, कुष्ठरोग्यांमध्ये जाऊन सेवा केली. ते त्यांच्यात मिसळले. त्यांनी स्वतःला लहान मानले, सेवक मानले आणि आज जग त्यांना महामानव मानते. या उलट जे फक्त स्वतःची टिमकी वाजवतात त्यांना लोक काही दिवसांमध्ये विसरून जातात. तुका म्हणे पाणी, पाण्याला स्वतःचा रंग नसतो. ते ज्याच्यात मिसळते त्याचा रंग घेते. तसेच मोठे होण्यासाठी तुम्हाला अहंकार शून्य व्हावे लागते. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जितके मोठे व्हाल तितके तुम्ही लहान दिसले पाहिजे. हे विधान गोंधळवणारे वाटेल, पण याचा अर्थ असा आहे की तुमचे यश आकाशाला भिडणारे असावे, पण तुमचे पाय जमिनीवर असावेत. जेव्हा एखादा अतिशय श्रीमंत किंवा ज्ञानी माणूस एका सामान्य माणसाशी प्रेमाने आणि नम्रतेने बोलतो, तेव्हा त्या सामान्य माणसाला त्या श्रीमंत माणसाच्या श्रीमंतीचे कौतुक वाटत नाही, तर त्याच्या स्वभावाचे कौतुक वाटते. अरे, एवढा मोठा माणूस, पण जरा सुद्धा गर्व नाही. हे वाक्य जेव्हा समाज तुमच्याबद्दल बोलतो तेव्हा समजावे की तुम्ही खऱ्या अर्थाने मोठे झाला आहात. म्हणूनच जर तुम्हाला जीवनात उत्तुंग यश मिळवायचे असेल तर सुरुवात लहान होण्यापासून करा. कुठलेही काम लहान किंवा मोठे नसते, हे स्वीकारा. ऑफिसमध्ये बॉस झाला तरी शिपायाशी आदराने बोला. चूक झाली तरी सॉरी म्हणायला शिका. आणि काही माहीत नसेल तर मला माहीत नाही, मला शिकवा असे म्हणायला लाजू नका. लहान होणं म्हणजे स्वतःचा स्वाभिमान सोडणं नव्हे, तर स्वतःचा दुराभिमान म्हणजे अहंकार सोडणे. जेव्हा तुम्ही फुग्यासारखे अहंकाराने फुगता तेव्हा एक छोटी टाचणी तुम्हाला फोडू शकते, पण जेव्हा तुम्ही मातीसारखे होता तेव्हा कोणी तुम्हाला फोडू शकत नाही. उलट तुमच्यातून नवनिर्मिती होते. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग यशाचा एक चिरंतन मंत्र आहे. ते सांगतात की देवाला सुद्धा तुम्ही प्रेमाने, नम्रतेने जिंकू शकता. तिथे शक्तीचा, पैशाचा जोर चालत नाही. जगाचेही तसेच आहे. तुम्ही लोकांवर हुकूम गाजवून त्यांची शरीरे जिंकू शकाल, पण त्यांचे मन जिंकण्यासाठी तुम्हाला त्यांचे दास व्हावे लागते, त्यांच्या सेवेसाठी झुकावे लागते. इतिहासात नेपोलियन किंवा हिटलर यांनी लोकांनी मोठे म्हटले नाही, त्यांना हुकुमशाह म्हटले. पण गांधीजी, मंडेला किंवा मदर तेरेसा यांना लोकांनी डोक्यावर घेतले, कारण ते लहान होऊन जगले. त्यामुळे आजपासून एक सवय लावा. रोज स्वतःच्या अहंकाराला थोडं कमी करा. स्वतःला सांगा की मी या प्रचंड विश्वाचा एक अतिशय लहान भाग आहे. जेव्हा हा भाव मनात रुजेल तेव्हा तुमचे व्यक्तिमत्व पाण्यासारखे निर्मळ आणि मिठासारखे आवश्यक होईल. आणि खात्री बाळगा, जो लहान होतो त्याला मोठं करण्याची जबाबदारी स्वतः तो अनंत घेतो. ज्याने स्वतःला शून्यात पाहिले त्याला जग अनंतात पाहते. हीच यशाची, समाधानाची आणि मोठेपणाची खरी व्याख्या आहे.